शिवदास कामनकर आणि त्यांच्या समवेत राजमाळी दरम्यान सलामीला आलेत आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विश्वास लसने दरम्यान तयार होतो. पॉवर प्लेचं हे षटक असेल. फील्ड रिस्ट्रिक्शन्स 2 फोल्डर 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंड वरती. बघा 1 वाजून 8 मिनिटे झालेली आहेत. पहिला बॉल. पहिलाच बॉल शिवदाससाठी आडवा बाटणे केलायचा होता. बॉल हवेमध्ये फिल्डर पोहोचत्या थोडे दूर राहिले तोपर्यंत दरम्यान 2 धावा इथनं घेतल्या जातील. 2 धावांनी या डावाला सुरुवात दरम्यान इथनं झाली. शिवदास कामनकर स्वतः अगदी टीमचे कॅप्टन आहेत आणि सलामीसाठी आलेत. 2 धावांनी सुरुवात. फील्ड प्लेसमेंटचा जर आपण विचार केला तर एक फोल्डर आपल्याला काऊ कॉर्नरला देखील पाहायला मिळतो आणि एक फोल्डर डीपीड विकेटला. फुल टॉस टाकला समोरच्या दिशेने प्रहार मिड ऑफला. खराब फिल्डिंग. आता बॅकअपला फिल्डर पोहोचत मिड ऑनचे बट फिल्डिंग खराब आणि त्याचा फायदा मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो. चौकार. चार धावा दरम्यान इथं मिळाला. फुल टॉस होता. समोरच्या दिशेने प्रहार केला गेला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार दरम्यान इथनं येतोय शिवदास कामनकरच्या बॅटमधनं. लाईन थोडी चेंज करावी लागेल बट फुल टॉस होता. बॅटची आतली कडा लागली होती. दरम्यान बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे चालला आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. जय हनुमान पिंपळास विपक्ष आपण सध्याच्या घडीला NR बोरपाडा ही लढत या सत्रामध्ये पाहतात. पहिल्या फेरीतील हा 3रा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. यानंतर जो होणारा सामना आहे सोनिका माता मालवडी विपक्ष जाणता राजा खारबाव. दोन्ही संघांनी देखील त्वरित रिपोर्टिंग करा कारण पहिलं सत्र जसं समाप्त होईल ज्या संघाचा कॅप्टन टॉससाठी पोहोचणार नाही त्या संघाला 2 रनची पेनल्टी असेल. स्टेप आउट झाला शिवदास. गॅप देखील भेटला. कव्हर आणि मिड ऑफच्या फिल्डरसाठी आता चेस बट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. अतिशय चांगली सुरुवात शिवदास कामणकरची. आणखीन एक दमदार फटका. चौकार. आणखीन धाव फळक आता स्कोर कार्ड 12 वरती. एक स्वप्नवत सुरुवात. एक ड्रीम स्टार्ट. यावेळेस लाईन चांगली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता. फिल्डर आता पोहोचतात काऊ कॉर्नरचे बट 2 धावा इथनं देखील पूर्ण केल्या जातील. काय तालमेल काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे कारण एका चरणावरती असं देखील वाटलं होतं की एक सिंगलच मिळेल बट क्विकली कॉलिंग झाली. 2 धावा पूर्ण होतील. धाव फळक बघा सध्याच्या घडीला जी परिस्थिती आहे पहिल्या षटकामध्ये 2 धावा चौकार 2 धावा चौकार 2 म्हणजे या सिरियलने जर आपण गेलो तर अंतिम बॉलवरती देखील एक्झॅक्टली चौकार जर आला तर 24-24-24 हे नंबर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. स्टेप आउट झाले समोरच्या दिशेने मिड ऑफला क्लिअर केलंय आणि 4 धावा आणि पहिल्या षटकामध्ये 2-4 2-4 2-4 पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये रन्स बनवला गेले 18. पहिलं षटक थोडस ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला कारण पहिल्या षटकामध्ये मी उल्लेख केला की 2-4 2-4 2-4 हे चित्र पाहायला मिळालं. कधी कधी असा हा कोइन्सिडन्स असतो की असं धावफळक आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिल्या षटकामध्ये 18 धावा. एक ड्रीम स्टार्ट एक स्वप्नबद्ध सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आणि ही सुरुवात मॅटर देखील करत होती कारण बघा अगदी मी उल्लेख नेहमी करतो या गोष्टीचा की कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही जाता ना सुरुवातीला महत्त्व असतो मित्रांनो. सुरुवात जर चांगली होते ना तेव्हा त्या क्षेत्रामध्ये तुम्ही आणखीन पुढे जाऊ शकता. आज
जर एखादा लाईव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जर आज पुढे आहे ना, तर त्यांची सुरुवात कशी होती ते देखील त्यांना विचारा. सुरुवात अशीच असते मित्रांनो, सुरुवातीमध्ये भरपूर सारे अडथळे समस्या येत असतात, बट त्यानंतर जेव्हा तुम्ही त्याच्यावरती अगदी भर टाकता, मेहनत करता, तेव्हा ती तुम्हाला सुरुवात ना फार पुढे घेऊन जाते. आणि ही सुरुवात सध्याच्या घडीला या पहिल्या सत्रामध्ये पिंपळा संघाची फार चांगली 18 धावा बनवल्या गेल्या. आणि त्याच पलीकडे आता समस्या आहेत बोरपाडा संघासमोर, कारण आता ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. एखादी विकेट आता शोधावी लागेल. दुसरं षटक प्रणयचा पहिलाच बॉल, फुलर लेन ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला फिल्डर आता पोहोचतात आणि फिल्डिंग यावेळेस चांगली. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग देखील झाली, 2 धावांना पूर्ण केला गेला. बट एक महत्त्वपूर्ण गोष्ट काय राहिली की शिवदास कामनकरची ही सुरुवात, स्वतः टीमचे कॅप्टन आहेत आणि जेव्हा संघाचा संघनायक जिम्मेदारी घेतो ना, तेव्हा त्यांच्या अवतीभोवती जे इतर खेळाडू असतात ना, ते देखील चांगलं परफॉर्म करतात. मी नेहमी सांगतो की आयुष्यामध्ये बघा, कर्तृत्व आणि नेतृत्व या गोष्टी कोणाकडून उसण्या नाही भेटत, त्या कमवाव्या लागतात. आणि नेतृत्व सध्याच्या घडीला आणि कर्तृत्व देखील चांगलं आपल्याला शिवदास कामनकरचं पाहायला मिळत आहे. डॉट बॉल दरम्यान इथनं आला, धावफलक सध्याच्या घडीला 20 वरती स्थिर आहे. कारण बघा, एखाद्या संघामध्ये ॲज अ प्लेअर खेळणं आणि एखाद्या संघामध्ये ॲज अ लीडर खेळणं, या गोष्टीमध्ये फार फरक असतो. कारण जर आज ऑल ओव्हर आपण इंटरनॅशनल क्रिकेट उचलून बघितला ना, तर एखाद्या संघाचा जर खराब परफॉर्मन्स झाला ना, तर 10 खेळाडू बाजूला राहतात आणि कॅप्टनवरती टीका केल्या जातात. या गोष्टी असतात. त्यामुळे ॲज अ लीडर रिस्पॉन्सिबिलिटी घेणं आणि चांगला खेळ करणं ही एक मोठी गोष्ट असते. पायावरती बॉल होता, अपील तर झाली, पण अंपायरने नकारलं. दुसऱ्या धावेसाठी देखील कॉलिंग इथनं केली गेली. अंपायर लेग बाय आहे का? लेग बाईजच्या स्वरूपामध्ये या 2 धावा असतील. ऑफर कट करायचा होता, बॅटच्या अगदी टोएंडला हा बॉल लागला, पॉईंटला धर्माडीने चांगली फिल्डिंग राहिली. धावफलक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड 23 वरती. रन दरम्यान इथं मिळेल सिंगल आणि धावफलक आता 23 वरती. या षटकामध्ये कुठे ना कुठे रणगतीवरती अंकुश लावला गेला, कारण 4 चेंडूंवरती आतापर्यंत जर आपण विचार केला तर 5 धावा खर्च होतील. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये बाकी. धावफलक सध्याच्या घडीला 23 वरती. चांगला ओपनिंग स्टँड आहे, एक चांगली सुरुवात दोन्ही ओपनिंग बॅटर्सच्या माध्यमातून आपण पाहत आहात. बट या चांगल्या सुरुवातीला एक चांगल्या टोटलमध्ये कन्वर्ट देखील करावं लागणार आहे आणि त्यासाठी आता आक्रमकरित्या फलंदाजी करावी लागेल. हाफ ट्रॅकर पूल केलाय, साऊंड अतिशय चांगला होता आणि त्या साऊंडने एक गोष्ट सांगून दिली की हा बॉल जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार, षटकार. आणि आमचे ऑपरेटर शुभम भोईर सांगतात, माहिती पोहोचवतात की या स्पर्धेमधला हा 91 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. फुलर लेन ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला फिल्डर आता वेगाने पोहोचतात. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग इथनं शेवटच्या मोमेंटला नाकारलं. धावफलक या एका धावेच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती. आणि अशा प्रकारे दरम्यान आपण जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ देखील समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा आणि त्यात पैकी रन्स बनवल्या इंडिव्हिज्युअली. सध्याच्या घडीला नॉट आउट शिवदास कामनकर खेळतो 25 वरती. 25 धावा इंडिव्हिज्युअली बनवलेल्या आहेत. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ दरम्यान इथं बाकी असेल. 8 चेंडूंवरती 25 धावा बनवल्या आणि स्ट्राईक रेटचा जर आपण विचार केला तर 312.50 स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय विस्फोटकरित्या फलंदाजी झाली या मॅचमध्ये. आता कमबॅक जर कुठे ना कुठे करायचं असेल ना बोरपाडा संघाला, तर विकेटची आवश्यकता आहे. कारण जर विकेट नाही आली ना, तर यानंतर येणाऱ्या 12 चेंडूंवरती आणखीन आपल्याला रन्स येताना दिसू शकतात.
तिसरं षटक आणि गोलंदाजी मार्गावरती बंटी शेळके दरम्यान तयार होतात. मी उल्लेख देखील केला होता, एक भरपूर चांगलं व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे एक अप्रतिम खेळाडू आहेत वेहळे गावचे रोहित पाटील. आपण देखील या सकाळच्या सत्रामध्ये दादांच्या शुभेच्छा टॉस देखील आपण केला होता. या आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. बंटी शेळके या तिसऱ्या षटकामध्ये अनुभव भरपूर वर्षांचा आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पहिलाच बॉल हवेमध्ये, फिल्डर उपस्थित आहेत आणि सफलता देखील मिळेल पहिली. आणि पहिला धक्का हनुमान पिंपळा संघाला फलंदाज बाद होतील. शिवदास कामांकर एक भरपूर चांगली नॉक साकारली, अवघ्या 9 चेंडूंवरती 25 धावा इंडिव्हिज्युअली बनवला. पहिला धक्का फलंदाज बाद. अशोकजी पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे संदीपजी पाटील साहेब दोन्ही मान्यवरांचं देखील शुभ आगमन होतं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये. सफलता बंटीला पहिली मिळाली. बंटी शेळके या षटकामध्ये गोलंदाजी करतात आणि पहिल्याच बॉलवरती ही सफलता नाहीये, ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची आता संधी आहे. देवेंद्र ठाणगे येतोय क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्यासाठी. देवेंद्र ठाणगे आणि तानाजी ठाणगे यांचे सुपुत्र आणि स्वतः तानाजी ठाणगे दादांचा विचार केला तर उत्कृष्ट खेळाडू ते देखील होते आणि त्यांचे सुपुत्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळतात. देवेंद्र मॅचच्या दिशेने जाऊया. यावेळेस लाईन चांगली आहे बघा. डावखुरा शैलीचे गोलंदाज आहेत बंटी शेळके आणि पूर्णपणे आता अँगलचा उपयोग करतात, राऊंड द विकेट गोलंदाजी करतात आणि बॉलला ना अगदी टर्न करतात, फ्लाइट देतात. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस आहे आणि फुल टोल ताकद पाहायला मिळाली या फटक्यावरती. बॉलला फेकून दिलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा फटका, षटकार. षटकार दरम्यान इथं आला. धावफलक आता या 6 धावांच्या मदतीने 37 धावाला फलकावरती. बघा जेव्हा जेव्हा योग्य टप्प्यावरती गोलंदाजी झाली ना, मोठे फटके आले नाहीयेत. लास्ट बॉल फुल टॉस होता, त्याच्यावरती सिक्सर आला होता. बंटी शेळकेचा जर आपण या षटकामध्ये विचार केला ना, तर एक सिक्सर जर सोडून दिला तर त्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली बंटी शेळकेची या षटकामध्ये. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 9 धावा खर्च झाल्या आणि या देखील 2 लेग बाईसच्या स्वरूपामध्ये. पूल करायचा होता. फोल्डर दरम्यान आता पोहोचतात वेगाने, तोपर्यंत दरम्यान सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे दरम्यान जर आपण विचार केला तर 3 षटकांचा खेळ समाप्त. आफ्टर 3 ओव्हर्स 40 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ बाकी. यानंतर जो होणारा सामना आहे टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया सोनिका माता मालोडी विपक्ष जांताराजा खारबाव, दोन्ही संघांचे संघ नायक. आपण टॉस साठी पोहोचा, कारण शेवटच्या एका षटकाचा खेळ इथं बाकी असेल आणि ज्याप्रमाणे नियम आहेत, ज्या संघाचा संघ नायक टॉस साठी वेळेवरती उपस्थित नाही राहणार त्या संघाला 2 रनची पेनल्टी असेल आणि त्याच्यामध्ये जर जास्त वेळ आणखीन खर्च झाला
तर पेनल्टी आणखीन काही इम्प्लिमेंट केली जाऊ शकते. 6 चेंडू शिल्लक, धावफलक सध्याच्या घडीला 40 वरती. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाज सुशील डोंगरे दरम्यान तयार होतं. सुशील डोंगरे येतोय. राउंड द विकेट, पहिलाच बॉल इन टू द आर्क अँड बॅटर गोज आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ हिट, षटकार. काय फटका होता. जशा प्रकारे कनेक्शन झालं ना, रिप्ले मध्ये देखील आपण बघितलं की फ्लॅट गेला बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकद पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. आता चर्चा थोडी बंटी शेळके देखील करतात, बिंदास देखील करतात, कारण जी सुरुवात या षटकाची झाली ना, धावफलक त्या 6 धावांच्या मदतीने 46 वरती. कारण येणारे 5 चेंडू फार क्रुशियल आहेत. कुठे ना कुठे इथं चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे या येणाऱ्या 5 चेंडूंवरती. धावफलक सध्याच्या घडीला मजबूत स्थितीमध्ये, मजबूत पोझिशन मध्ये टीम पिंपळास. यावेळेस लाईन चांगली आहे. चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी होती, पेस ऑफ केला होता. या अगोदरचा बॉल आपण बघितला, स्लॉट मध्ये देखील टाकला होता आणि गतीने देखील टाकला होता. त्या अनुषंगाने सिक्सर आला होता. पण या बॉलवरती लाईन देखील योग्य पाहायला मिळाली आणि गती देखील कमी केली होती. सिंगल मिळेल, धावफलक आता 47 वरती. व्हेरिएशन या शब्दाला खऱ्या अर्थाने महत्व 2005 पासून आलं, कारण 2005 ला T20 क्रिकेटला सुरुवात झाली आणि T20 क्रिकेटला सुरुवात झाली त्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी आज ऑलवर आपल्याला पाहायला मिळाल्या. द 100, त्यानंतर T10 लीग देखील आपण बघितली. क्रिकेट फार फास्ट आणि 2028 ला क्रिकेट ऑलिम्पिक मध्ये देखील पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थाने ती देखील एक गर्वाची गोष्ट, जेव्हा स्विंग अँड मिस लाईन दरम्यान इथं पाहावी लागेल. अतिरिक्त रन इथनं मिळेल. धावफलक आता या एक्स्ट्रा रनच्या मदतीने 49 वरती. मग क्रिकेट ऑलिम्पिक मध्ये खऱ्या अर्थाने ऍड का झाला, जेव्हा कारण विचारलं गेलं तर ऑलिम्पिकचे जे खऱ्या अर्थाने मॅनेजमेंट आहे त्यांनी सांगितलं की विराट कोहलीची जी फॅन फॉलोइंग आहे ना, त्या जोरावरती 2028च्या ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळेल. ही देखील अभिमानाची गोष्ट प्रत्येकी भारतीयासाठी. धीम्या गतीने बॉल टाकलाय, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू दरम्यान इथनं येतो. 2 व्हाईट बॉल त्यानंतर हा निर्धाव चेंडू आला. मग भरपूर साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, बट मॅच देखील अगदी वेगाने पुढे चाललेली आहे. त्याविषयी देखील चर्चा करणं गरजेचं आहे. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, क्या बात. व्हेरिएशनच्या गोष्टीचा उल्लेख, ज्या शब्दाचा उल्लेख मी केला ना, त्याचा आता योग्य वापर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सध्याच्या घडीला सुशील डोंगरे करतोय. कारण व्हेरिएशन, विविधता पाहायला मिळाली या षटकामध्ये. अर्ध्या अनुषंगाने मोठे फटके आले नाहीयेत. प्रेशर आता फलंदाजावरती. स्टेप आउट झाले, बॅटची कडा आय थिंक लागली होती की नव्हती, साऊंड तर आला होता. यस, लागली होती. एक सिंगल रन दरम्यान इथं मिळेल. धावफलक आता 50 वरती. पण हे टोटल कुठे ना कुठे याच्यापेक्षा देखील जास्त असायला हवं होतं, बट त्याच्यावरती अंकुश लावला गोलंदाज सुशील डोंगरेने. हेच असतं बघा, अगदी पहिल्या बॉलवरती जेव्हा मोठा फटका येतो ना, तेव्हा त्या मोठ्या फटक्याला बाजूला ठेवून येणारे 5 चेंडू आहेत ना, त्याच्यावरती कशा प्रकारे चांगली गोलंदाजी आपण करू शकू त्याचा विचार करणं गरजेचं. आणि सध्याच्या घडीला हा पलटवार, हा चांगला कमबॅक सुशील डोंगरेचा, आणि चांगल्या पद्धतीने हे पहिलं सत्र आता इथं समाप्त केलं बोरपाडा संघाने. बिकॉज अंतिम षटकाच्या पहिल्या बॉलवरती षटकार होता आणि शेवटचे 5 चेंडू जर आपण बघितले, 2 व्हाईट बॉल्स बाजूला ठेवा, फक्त 2च धावा गेल्या आता 5 चेंडूंवरती. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. रन्स बनवला गेला 50 आणि 51 धावांचं लक्ष्य. बट हे टोटल एका चरणावरती 55 ते 60 पर्यंत पोहोचू शकलं असतं. बट काय कमबॅक केला सुशील डोंगरेने. टॉस आता आपण करूया. टीम जांतराचा खारबाव विपक्ष सोनिका माता मालोडी असा सामना, आणि मालोडी संघाचे संघनायक उपस्थित आहेत. चला, जांतराचा खारबाव संघाचे संघनायक आपण देखील त्वरित पोहोचा. आणि ज्याप्रमाणे नियम आहेत की दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्या अगोदर जर टॉस बॉक्स मध्ये जर खारबाव संघाचा संघनायक नाही पोहोचला तर 2 रनची पेनल्टी. गेल्या 2 दिवसामध्ये 2 ते 3 कॅप्टनला संघाला ही पेनल्टी आम्ही दिली आहे. त्या अनुषंगाने ही सूचना
टॉस साठी त्वरित या. पहिलं सत्र समाप्त. 50 बनवलं गेलं. 51 धावांचं लक्ष. समालोचन कक्षामध्ये करूया पुन्हा एकदा चेंजेस आणि आवाज पुन्हा एकदा ऐकूया राहुलजी भोईर सरांचा. धन्यवाद. पाहुण्यांना आपण सन्मानित करतो. आपली संस्कृती आपली परंपरा सांगते अतिथी देव भव. त्याला पाहुण्यांना सन्मानित करणं तेच आपण करतो आपल्या व्यासपीठावरती. टार्गेट या मॅचमध्ये विजयासाठी असणारे 51 धावा बनवायच्या आहेत. विजयासाठी सामना जिंकण्याकरिता येणार बोरपाडा टीमला बिंदास लसणीचा खेळ चांगला होणं खूप गरजेचं असेल. अजूनही काही यंगस्टर या टीम मध्ये आहेत. त्यांच्या देखील माध्यमातून एक चांगलं क्रिकेट डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण लगेचच मॅच ऑन करू. पुढच्या मॅचसाठी आपण लगेचच जाणताराचा खारबाव संपर्क साधायचे. सोनिका माता मालोडी इकडे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य संदीपजी पाटील यांचा देखील आपण सन्मान करू. करणला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचे. सध्या आपण मशीन आतमध्ये आणलेली आहे मैदान साफ करण्याची. ऑर्डर आम्ही काल बसून दिली होती आणि बघा आता क्लीन होईल मैदान. काल देखील मी मैदान साफ केला होता. ही ऑनलाईनच मिळते अशी तिची बुकिंग होत नाही आणि पूर्ण आपण क्लीन केलेलं आहे. चला थँक्यू सो मच. विनंती आहे की या साईडला नको इकडे आला किंवा परत जास्त टेन्शनचं काम आहे. चला ओके मैदान अजूनही साफ होतोय. पूर्णपणे क्लीन झालेला आहे. थँक्यू सो मच. मॅच आपण ऑन करावी. पिंपलास आपली टीम मीटिंग संपली असेल तर प्लीज आपण मॅचला सुरुवात करायची आहे.
चला आपण मॅचला करूया सुरुवात. टार्गेट या मॅच मध्ये 51चा आहे. 2 सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. राकेश आणि रवी आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि शिवदास चा पहिला बॉल ऑफ स्टिकच्या बऱ्याचसा बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या मदतीनं धावांना सुरुवात झालेली आहे. धावफलक आपल्याला 1 वरती पाहायला मिळेल. रिवास काय फटका आहे, काय टायमिंग आहे, सुंदर होता शॉट. पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघूया 4 की 6 आणि हा सिक्सर. रिवास स्वीट होता फटका, गोड होता हा फटका. देखना फटका पाहायला मिळाला आणि सिक्सरच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले. कोण बघतो आपण 7 या आकड्यावरती. इनिंगच्या अगोदरच उपस्थित राहायचं होते, थोडासा उशीर होतो. जांतराचा कारभावला. आपण या षटकाच्या नंतर टॉस तिकडे टॉस बॉक्स मध्ये कव्हर करू. सुनिका मालोडी आणि जांतराचा कारभाव. स्लॉक्सी फटका सुंदर आहे. चेंडू वेगानं चाललाय. वेकेन इंडियामध्ये तिथे जवळपास कोणी फिल्डर उपस्थित नाही. 4 धावा मिळतील. पुन्हा रिवर्स खेळलेत. हा देखील फटका चांगला. डीप मध्ये कोणी फिल्डर नाहीये. आक्रमक फलंदाजी. सिक्सर दुसरा रिवर्सच्या माध्यमातून का बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक पवित्रा घेतले तर राकेशनं. जबरदस्त बॅटिंग. या सिक्सरच्या मदतीने संघाच्या धावसंख्येला 5 होते. क्लोज स्कोर बोर्ड 17 वरती. म्हणजे अजून आय थिंक या मॅच मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 34 धावा. राजा दिवेकरामच्या सोबत 21 चेंडू शिल्लक. 34 धावेची गरज या मॅच मध्ये का सुरुवात केलेली राकेशनं. राकेश जाधव येणार बोरपाडा. मगाशी सांगितलं की या सीझन मध्ये बोरपाड्यामध्ये बरेचसे यंगस्टर आहेत. त्यांच्या माध्यमातून एक चांगला खेळ जरूर आपल्याला पाहायला मिळेल. कामनकर थोडासा बॅकफुटला. शिवदास इकडनं कमबॅक करण्यासाठी त्याचे प्रयत्न पाहायला मिळतील. सध्या तरी ऑल इज वेल मैदानाच्या आतमध्ये. संघ येणार बोरपाडा. आजचा 3रा दिवस. सुंदर क्रिकेट टुर्नामेंट. सरपंच उपसरपंच चषकाचा आपण आनंद घेत आहोत. हरी अप घाई करावी प्लीज. पुढील चेंडू. यावेळेचा हा चेंडू चांगला. स्लॉक्सिपचा पुन्हा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा बघतो आपण संपर्क अजिबात नाहीये. येत असताना हा डॉट बॉल. या मॅच मध्ये विजयासाठी बघतो आपण 51 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. येणार बोरपाडा. पहिल्या इनिंग मध्ये 50 बनवल्या होत्या. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली होती. शिवदासनं 25 केल्या होत्या आणि राजभाईने केल्या होत्या 17 आणि देवेंद्र ठाणगेने केल्या होत्या 2. धावा धावफलकावर देत. अपील तिकडे पाहायला मिळते. चेंडूना बॅटचा संपर्क आहे की काय. लेग बायस आहे शरामपारचा आपल्यापर्यंत आलेला आहे. आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले 18 वरती. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते येणार बोरपाडाची या मॅच मध्ये. सध्या तरी ती गरजेची देखील आहे. चांगली सुरुवात आवश्यक आहे. ती चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. इकडनं विकेट्स हव्या आहेत. धावा त्या चांगल्या आहेत जगनुमाम पिंपलासच्या पहिल्या इनिंग मध्ये. समोर तिकडे कदाचित ठाणगेला झेल पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं.
चेंडूची वाट बघितली. आय थिंक तिकडे फिल्डर आहेत देवेंद्र. एक धाव मिळेल. प्रशांत गायकवाड बॉलिंग मार्कवरती. यावेळेचा हा चांगला चेंडू होता आणि या लेंथवरती आपल्याला बॉलिंग जरूर पाहायला मिळालं आता, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा दिल्यात. लेग बॅसेशन अंपायरचा आपल्यापर्यंत आला. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 20 आकड्यावरती. गायकवाड आला बॉलिंग मार्कवरती. रवी आणि मैदानाच्या आतमध्ये राकेश जाधव खेळतो. रवी दुमाळ 17 बॉलमध्ये अजूनही 31 ची गरज आहे मॅच मध्ये. विकेट्स घेतला तर मॅच इकडनं बनवू शकते आणि तो प्रयत्न गायकवाडचा असेल. दुसऱ्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले संपलेला. बघूया कसा प्रयत्न असणार आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाहीये गायकवाडकडे. आता नक्कीच आपण बघतो जिम्मेदारी जबाबदारी दिलेली आहे. प्रशांत चांगली बॉलिंग करतोय. चला माडोळीच्या कॅप्टन आपण संपर्क साधायचे समोर. टॉस आपण या ओव्हरच्या नंतर करू. शॉर्ट मध्ये आपण टॉस घेऊ. अजून एक चांगला चेंडू आहे. सुंदर बॉलिंग होत असताना विकेट टू विकेट सध्या बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती आणि चांगल्या लेंथ वरती सध्या तरी आपल्याला बॉलिंग इकडे पाहायला मिळते. चांगली बॉलिंग. हा खराब आहे चेंडू. फुल टॉस आहे. त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलेला आहे. चांगला होता फटका. रन्स देखील चांगला मिळतील. बघा अंपायर काय सांगतायत. हा सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले बघतो आपण एकूण 26 आकड्यावरती. 14 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावेची गरज मॅच मध्ये अजूनही. मिसामिंगे डाऊन द बॉल तिथे काशीनाथ पोहोचलाय. चूक होणार नाहीये फलंदाज बाद. डीजे मास्तर थोडेसे बिझी आहेत. जेवणाचा आनंद दुपारचा ते घेत आहेत म्हणून थोडस धून ज्या आहेत आमच्या वाजत नाहीत. दुपारनंतर पुन्हा त्या वाजतीलच थोड्या वेळात. रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात. स्कोर बोर्ड वरती 26 झाल्यात. अजून आय थिंक या षटकातील एक चेंडूचा खेळ देखील बाकी आहे. विकेट हवी होती आणि ती विकेट इथनं मिळते बघतो आपण राकेश जाधवची. राकेशने चांगली बॅटिंग केली. 22 धावा त्याने बनवल्या आणि लसने आला मैदानाच्या आतमध्ये बिंदास. क्रमांक 3 वरती वन डाऊन पोझिशनला आपल्याला पाहायला मिळेल. अशा स्पर्धेचा तिसरा दिवस सरपंच उपसरपंच चषकाचा आपण आनंद घेत आहोत. दिवा स्पोर्ट दिवा क्वालिफाय झालेला आहे मेगा फायनल मध्ये. जे काप्रभा वेहेलेला पराभूत केलं. त्याच्या अगोदर आडी ओली संघाला पराभूत केलं होतं जे काप्रभा वेहेलेनं पहिल्या दिवसामध्ये. कारण का फर्स्ट डे आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतो. 26 धावा धापलकावरती आहेत. लसने बघूया कशी बॅटिंग कधी सुरुवात तर चांगली करून दिलेली आहे. राकेश जाधवनं बनवल्या 22 धावा. या मागचं इक्वेशन बघितलं अजूनही बघतो आपण 13 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 25 धावेची गरज आहे.
13-25 इक्वेशन या मॅच मध्ये विजयासाठी. चांगली मॅच रंगेल, यामध्ये शंका अजिबात नाही, कारण का दोन चांगल्या टीम खेळत आहेत महत्वपूर्ण मॅच मध्ये. गायकवाडचा चेंडू समोर, प्लेसमेंट चांगली आहे, सेकंडचा कॉल जरूर असेल. डीप मधून तिथं कामनकर पोहोचला, शिवदास उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतात. सॉफ्टने अगोदरच खेळण्याचं मन बनवलं होतं बिंदासनं आणि तेच केलं. 2 धावा इकडनं मिळतील. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या बघतो आपण येणार बोरपाडाची 28 झालेले, 1 खेळाडू बाद. आता इक्वेशन जर आपण बघितलं, अजून या मॅच मध्ये विजयासाठी धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक, 23 धावा या मॅच मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत. मोठा संघर्ष जरूर पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 23 धावा. ठाणगे बॉलिंग मार्कवरती, बॅक टू द बॉलर खेळले, डायरेक्ट तिकडे हिट देखील झालेला बघतो आपण. स्टँड वरती पाहायला मिळाला. कदाचित 2 धावा इकडनं मिळू शकल्या असत्या. धाव मिळत एक सिंगल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली एकूण बघतो आपण 29 धावा. बऱ्याचशा टीम मध्ये बघतो आपण आपल्याला फेरबदल पाहायला मिळतात. बऱ्याचशा टीम, एक नामवंत संघ बघतो आपण पिंपलाचा एक दरारा आपल्याला मागच्या 2 ते 3 वर्ष बघितला. मग आता टीम आपल्याला वेगवेगळ्या टीम पाहायला मिळतात. एका गावामध्ये 3-4 संघ झाल्याच्या नंतर इकडे बराचसा फरक पडत असतो. मी तर प्रामाणिक म्हणेल की जो काय राजकारण असेल त्या गोष्टी आपल्या टीम मध्ये जर आपण नाही आणल्या, तर आपण गावासाठी आपला खेळलो तर जरूर ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आपलं नाव टिकून राहू शकतो. म्हणून सगळ्या खेळाडूंना या गोष्टींचा विचार आवर्जून करणं गरजेचं आहे. समोर व्ही शेप मध्ये फटका लसण्याचा आहे. डीप मध्ये फिल्डर दोघेही बघत राहिले. झेल होऊ शकला असता, झेलच होता आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. राज माहितीने बघितलंय आणि तिकडे विशाल मस्के देखील बघत राहिला. धावा मिळतील लसणेला 6. दहा चेंडू आणि आता विजयासाठी 16 धावेची गरज मॅच मध्ये. हा झेलच होता, कारण का सहजरित्या तिकडे फिल्डर देखील पोहोचला होता. दोघे बघत राहिले, दोघांनी बघायची भूमिका घेतली आणि दोघं जेव्हा बघत राहतात तेव्हा असंच काय होत असतं, एकाने जिम्मेदारी घ्यावी लागते आणि ती घ्यायची असते. तिकडे दोघांना तेच केलं. कॉलिंग नव्हती. क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्वाची, व्हेरी इम्पॉर्टंट. आय विल टेक, माझा दिल तू थांब, मी घेतोय. या सगळ्या गोष्टींचा तिकडे संवाद होणं खूप गरजेचं आणि महत्वाचं असतं. ते पाहायला मिळालं नाहीये आणि 6 धावा इकडे लसण्याला मिळतात आणि 6 धावेच्या मदतीने बोरपाड्याची धावसंख्या 35 झालेली आहे. विजयाच्या जवळ आहे. कमी गती, चांगला चेंडू ठाणगेचा, पुन्हा तिकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डावीकडनं मिळणार नाही, आला डॉट बॉल. अंपायर कॉल देतील, अंपायर कॉल देतील, जे असेल ते प्लीज. या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. लसण्यासाठी पुन्हा समोर खेळलेत. राज तिकडे पोहोचलाय, आता चूक होणार नाहीये. महत्वाचा हा झेल आहे. लसण्याची विकेट महत्वाची होती, ती मिळालेली आहे. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. धोका लागत असताना मोठा येणार बोरपाडाला. बिनधास्त लसणे बाद.
चांगला चेंडू BW च्या अजून एकीकडनं विकेट मिळणार आहे. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक धक्का लागत असताना बघतो आपण हा तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये येणार. बोरपाडा पुन्हा बॅकफुटला आणि जय हनुमान पिंपलास पुन्हा एकदा कमबॅक करत असताना ठाणग्याच्या माध्यमातून चांगली बॉलिंग. सात चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी स्वाद आवेची गरज आहे. नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये जयेश. शेवटी यश लागलेला आहे त्याच्या नावाच्या मध्ये. तर बघूया तो जय इकडनं मिळून देईल का, जयेश विजय मिळून देईल का. ठाणगेनं चांगला कमबॅक केलेला आहे. देवेंद्र विकेट टू विकेट बॉलिंग करतोय. सचिन मस्क्याच प्रमुख खेळाडू टीम मध्ये नाहीये. ओ द विकेट ना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अपील स्ट्रॉंग सगळ्यांनीच केलेली. अंपायर तिकडे सहमत नाहीयेत. तिसरा ओव्हरचा खेळ संपलेला आणि या ओव्हर मध्ये जरूर कमबॅक झालेला. एक सिक्सर जरूर लागला आहे तरी देखील आपल्याला कमबॅक पाहायला मिळाला. एकूण बघतो आपण 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा 31 रन्स आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकावरती एकूण झालेला आहेत 35 धावा. 6 चेंडू शेवटचे शिल्लक येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी स्वाद आवेची गरज आहे. संतराजा कारवाव संघ देखील पोहोचलेला आहे. काल त्यांची क्रिकेट टुर्नामेंट कंप्लीट झालेली आहे. आय थिंक 2:30-3 वाजेपर्यंत स्पर्धा सुरू होती. मयूरदादा तरे आणि त्यांची पूर्ण टीम इकडे आलेली. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी स्वाद आवेची गरज आहे या मॅच मध्ये. यस डीजे उमेश सर आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. भरपूर त्यांनी मेहनत घेतली आपल्या स्पर्धेसाठी. यावेळीचा फटका देखील चांगले खेळले. डीप मध्ये तिकडे फिल्डर 2 पोहोचलेत. चांगली फिल्डिंग झालेली. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळणार आहेत. हा सामना आपल्याला खूप चांगला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये शेवटपर्यंत सामना जाईल अशा अपेक्षा जरूर असावी. कारण का 6 मध्ये बनवायचे होते. 2.25 धावा इकडे झालेल्या आहेत. 5 चेंडू अजून शिल्लक येणारा 5 बॉल मध्ये विजयासाठी 14 धावेची गरज. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होऊ शकते बोरपाडाचा. इथनं एखादी विकेट पुन्हा एकदा पिंपलास संघ बाजी मारेल. सध्या तरी मॅच आपल्याला बॅलन्स पाहायला मिळते. 2 टीम मध्ये जबरदस्त ही मॅच आपल्याला रंगत पाहायला मिळेल. खराबे चेंडू फुल टॉस टर्न केला. ऑन साइडला फटका चांगला आहे.
नो चान्स फिल्डर, चेंडू मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. काय झालं? बॉल देऊ? नवीन जुना? हा द्या, बॉल द्या. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजून या मॅच मध्ये धावांची गरज आहे. 10 चेंडूची मागणी होते. यावेळेचा फटका चांगला केले, तेवढी चांगली फिल्डिंग देखील तिकडे आपल्याला मयूरच्या आय थिंक पाहायला मिळते. परतवा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट, खेळाडू बाद. चार बॉल मध्ये 10 बनवायचे असताना विकेट इकडनं मिळालेले. आता आपण इक्वेशन बघितलं, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 10 धावेची गरज आहे. 3 चेंडू 10 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये. नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी, धीरज आलेला. नीरज शेळके. शेळके बघूया काय करतोय या मॅच मध्ये. सध्या तरी धावांची गरज आहे मॅच मध्ये, 10ची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ. शेळके चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. मी मगाशी देखील सांगितलं की इकडनं जर 10 ते 12 धावांच्या मध्ये काय धावा राहिल्या तर चांगला आपल्याला खेळ पाहायला मिळेल. चांगला बॉलिंग अटॅक आणि सध्या तरी चांगली बॉलिंग करत असताना कौशल या मॅच मध्ये कौशिक आहेत. कौशिक मात्रे, षटका दिल. पुढचा चेंडू अजून एकीकडनं विकेट मिळाल. फलंदाज बाद होत आहेत. चांगली बॉलिंग मात्रेची पाहायला मिळते विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना. आणि इकडनं पुन्हा दबाव आणि प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं बोरपडा टीम वरती. खेळाडू बाद. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 10 धावेची गरज आहे. एक सिक्सर आणि एक बाउंड्री मारायची या मॅच मध्ये विजयासाठी.
खूप चांगला क्रिकेट खेळला होता. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा कारमनकरने खर्च केला. पुन्हा गायकवाडने कमबॅक केला. पुन्हा ठाणगीने कमबॅक केला आणि आता म्हात्रेची बॉलिंग. चांगलं क्रिकेट. 2 चेंडूने विजयासाठी 10 धावेची गरज आहे मॅच मध्ये. या बॉलवरती रन्स येणं गरजेचं आहे. 4 किंवा 6 जर आल्या तर शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला मॅच पाहायला मिळेल किंवा एखादा चांगला चेंडू मॅच पिंपलासच्या बाजूने. फटका हवायचा चांगला आणि आता इकडे मस्केत उपस्थित. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा आणि आता चेंडू शिल्लक आहे 1 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 8. एक चेंडू आणि विजयासाठी 8 धावेची गरज आहे. लीगल चेंडू टाकायचंय. 1 बॉल 8. फुल टॉस ऑन साइडला खेळलेत. मात्र हा सामना जिंकले 7 धावेनं टीम जनुमान क्रिकेट संघ पिंपलास. अभिनंदन पिंपलास आणि हार्ड लक. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच केवढा आपण देऊया. चला आपण टॉस करूया. खारबाव संघाचे संघनायक आपण त्वरित पोहोचा आणि त्याचप्रमाणे मालोडी संघाचे संघनायक आपण पोहोचायचं व्यासपीठावरनं मी विनंती करतोय. सन्माननीय अशोकजी पाटील साहेब आणि संदीपजी पाटील साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण या टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. जरूर पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग झाली. 25 बनवल्या 19 खर्च केल्या तरी देखील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शिवदास कामनकर.